डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंग, तर ज्याही विद्यार्थ्यांनी कॅपराउंड 2चा फॉर्म भरलेला असेल तर संपूर्ण विद्यार्थी वाट बघत आहे, ते म्हणजे की कॅपराउंड 2चा जो निकाल आहे म्हणजे अलॉटमेंट आहे कधीपर्यंत साईडवर उपलब्ध केले जाणार आणि अलॉटमेंट आल्यानंतर अलॉटमेंट तुम्ही कशा प्रकारे चेक करणार, तर संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. तर बघू शकता. सर्वात प्रथम तुम्हाला साईडवर यायचं आहे. साईडवर आल्यानंतर इथे ज्या 3 लाईन दिलेल्या आहे या 3 लाईनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे तुमच्यासमोर डॅशबोर्डचं ऑप्शन येऊन जाणार. यामध्ये तुम्हाला एक ऑप्शन दिलेलं आहे ते म्हणजे प्रोव्हिजनल अलॉटमेंट. क्लिअर. तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रोव्हिजनल अलॉटमेंटला. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इन्स्टिट्यूट वाईज एक लिस्ट उपलब्ध करून दिलेली आहे. तर तेव्हासुद्धा तुम्हाला यामध्ये एक लिस्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामध्ये तुम्हाला क्लिक करून बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला हे जे ऑप्शन दिलेलं आहे हे ऑप्शन आहे तुम्हाला कॅपराउंड 1चं. तर इथे बघा असे कॉलेजचे नाव दिलेले आहे. इथे कॅपराउंड 1 आहे. इथे तुम्हाला कॅपराउंड 2चं ऑप्शन उपलब्ध करून परत कॉलेजची लिस्ट उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर या प्रोसेसने तर तुम्ही चेक करू शकणारच आहे. त्यानंतर जर विद्यार्थ्यांना डायरेक्टली चेक करायचं असेल की आपला नंबर लागलेला आहे किंवा नाही, तर तुम्ही डायरेक्टली तुम्हाला सर्वात प्रथम लॉग इन करून घ्यायचं. इथे क्लिक करून तुम्हाला कॅन्डिडेट लॉग इनचं जे ऑप्शन दिलेलं आहे इथे क्लिक करून तुम्हाला तुमचा ID पासवर्ड टाकून लॉग इन करा. त्यामध्ये सुद्धा अशा प्रकारे डॅशबोर्डचं ऑप्शन येईल. अशा प्रकारे तुम्हाला बघावं लागेल. यामध्ये तुम्हाला अलॉटमेंट लेटरचं एक ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. जर तुमचा नंबर लागला तर तुमच्या लॉग इनमध्ये अलॉटमेंट लेटर हे उपलब्ध करून देण्यात येणार आहे आणि त्या अलॉटमेंट लेटरवर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार जर तुम्हाला त्या प्रकारे चेक करायचं असेल तर. आणि जर तुम्ही कमी कॉलेजेस ॲड केलेले असेल तर तुम्ही डायरेक्टली कॉलेजनुसार सुद्धा म्हणजे जी लिस्ट आहे इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट त्यामध्ये सुद्धा चेक करू शकता. कारण टाईम टेबलनुसार जर चेक केलं तर बघा 14/8ला म्हणजे आज निकाल लागणार आहे आणि निकाल किती वाजता लागेल, 5 वाजल्यानंतर तुमचा निकाल केव्हाही जाहीर केला जाऊ शकतो. साधारणतः 6 किंवा 7 वाजेपर्यंत निकाल यायला पाहिजे. तर विद्यार्थ्यांनी वेट करा. अपडेट आल्यानंतर संपूर्ण माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार आणि त्यानंतर तुम्हाला 3 दिवसाचा वेळ देण्यात आलेला आहे. 16, 17 आणि 18 या 3 दिवसामध्ये तुम्ही प्रवेश घेणार आहे तुमचा. ठीक आहे. उद्याची 15 तारीख आहे तर उद्या प्रवेश होणार नाही आहे तुमचा, हे संपूर्ण विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवा. तर 16 तारखेपासून तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे कारण की 15 तारीखला हॉलिडे असल्यामुळे. क्लिअर. तर 16 तारखेपासून 18पर्यंत तुम्ही प्रवेश घेऊ शकता. यामध्ये बेटरमेंट केलेलं असेल ते विद्यार्थी त्यांना जर चांगलं कॉलेज मिळालं असेल तर ॲडमिशन घेऊ शकता आणि कोणाला कॉलेज चांगलं नसेल मिळालं तर ते विद्यार्थी बेटरमेंट करू शकतात. या संदर्भात संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार. तर जे विद्यार्थी डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेत असेल त्या विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा. त्यानंतर जे विद्यार्थी बाहेर शिकायला जात असेल तर हॉस्टेलचे फॉर्मबद्दलची संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर दिलेली आहे. फॉर्म भरण्याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर दिलेला आहे. तर OBCवाले विद्यार्थी, VJNT, SCवाले विद्यार्थी, STवाले विद्यार्थी संपूर्ण विद्यार्थ्यांनी फॉर्म बघा आणि त्याप्रकारे आपले वसतिगृहाचे फॉर्म भरा. जर तुम्हाला वसतिगृह नाही मिळालं तर त्यामध्ये तुम्हाला ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना, स्वआधार योजना, पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना यामधून तुम्ही 60,000 रुपयाची स्कॉलरशिप मिळू शकते. म्हणजे तुमचे राहणे वगैरे संपूर्ण खर्च गव्हर्नमेंट देणार आहे तुम्हाला. त्याप्रकारे अशा प्रकारे ही अपडेट आहे. तर हॉस्टेलचे फॉर्म भरा जे विद्यार्थी बाहेर सिटीमध्ये शिकायला जात आहेत त्यांच्यासाठी स्पेशल. तर डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगचे विद्यार्थीसुद्धा डायरेक्ट अप्लाय करू शकतात. तर अप्लाय करा आणि योजनेचा फायदा घ्या आणि डायरेक्ट सेकंड इयर इंजिनिअरिंगबद्दल जेही पुढील अपडेट येईल त्याबद्दल तुम्हाला संपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.